नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण गुरुजी सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या डिपार्टमेंटल पीएसआयच्या एक महत्त्वपूर्ण 5व्या लेक्चरमध्ये, ज्याला आपण म्हणतो एक प्रश्न एक संकल्पना आणि एक मार्क पक्का. लक्षात घ्या, डिपार्टमेंटल पीएसआयचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 2023 मध्ये जे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन झाले होते त्या इकॉनॉमिक्सच्या क्वेश्चन्सला आपण या ठिकाणी पाहतोय आणि ही सिरीज कंटिन्यू चालतच राहणार आहे. आपल्याला पूर्ण इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन्स 2023 ते 2013 म्हणजे आपण 23 पासून 13 पर्यंत चाललोय, हे आपण पूर्ण कव्हर करणार आहोत. एक टप्प्याटप्प्यात रोज तुम्हाला एक एक क्वेश्चन्स मी या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करतोय. बघा, इथं क्वेश्चन विचारलेला आहे, उदारीकरण हे आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी ओके काय आहे तर प्रोत्साहन देणारे आहे असं कोणी सांगितलेलं आहे. तर बघा, सगळ्यात पहिले आपण उत्तर बघू. पर्यायामध्ये काय काय दिलेत? मोहम्मद युनुस, ओके, 2 नंबरवरती ॲडम स्मिथ, 3 नंबरवरती मनमोहन सिंग आणि 4 नंबरवरती MS स्वामीनाथन. आता जर थोडा विचार केला तर उदारीकरण हे आर्थिक वृद्धी आणि लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणारे आहे. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये MS स्वामीनाथन तर येणार नाही, कारण MS स्वामीनाथन हे शास्त्रज्ञ होते, ओके, आणि त्यांनी कृषी संशोधन मोठ्या प्रमाणात केले. जर आपण यांच्याबद्दल विचारायलाच गेलो किंवा जर बघितलं तर MS स्वामीनाथन यांनी शेती आणि शेतीच्या संदर्भात असलेल्या संशोधनावरती खूप मोठा रिसर्च केलेला आहे. आणि हरित क्रांती, आपल्या भारतात आलेली जी हरित क्रांती आहे त्या हरित क्रांतीच्या जनक म्हणून ज्यांना खास ओळखलं जातं. तर स्वामीनाथन यांनी हरित क्रांतीवरती भर दिला होता, त्याच्यामुळं उदारीकरण, लोककल्याण, आर्थिक वृद्धी इथपर्यंत मला नाही वाटत की त्यांचा अप्रोच असेल. 2 नंबर मनमोहन सिंग. मनमोहन सिंग हे आपले RBIचे एक्स गव्हर्नर, त्यानंतर राज्यसभेचे सदस्य, प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे फायनान्स मिनिस्टर, जे फायनान्स मिनिस्टर होते 1991च्या काळामध्ये आणि त्यानंतर 2004 पासून तर 2014 पर्यंत आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर सुद्धा ते होते. मनमोहन सिंग ओके यांनीच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन या कन्सेप्टला 1991 मध्ये खरं तर जन्म घातला किंवा खरं तर सगळ्यांच्या समोर मांडलं. बघा, ऑलरेडी आपल्याला IMF ने सांगितलंच होतं की तुम्ही लवकरात लवकर लिबरलाइज करा, तुमची इकॉनॉमीला तुम्ही जास्तीत जास्त बाहेर जाण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या देशामध्ये जास्तीत जास्त आयात करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून आपली जी अर्थव्यवस्था आहे ती आणखी जास्त इम्प्रूव्ह होईल. इवन IMF ने आपल्याला जे काही सल्ले दिले त्यामध्ये अवमूल्यनाचा सल्ला, आपल्या भारताच्या अंतर्गत भागामध्ये निर्यात प्रोत्साहनाचे युनिट्स डेव्हलप करणे, त्यानंतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा RBIच्या बँकांवरचं नियंत्रण कमी करणे, अशा सगळ्या सल्ल्यांना एक पद्धतशीरपणे मांडणी करण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं. पण मनमोहन सिंग यांनी याबद्दलची म्हणजे उदारीकरण हे आर्थिक वृद्धी आणि लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणारं आहे याबद्दलच्या कुठल्याही गोष्टी सांगितलेल्या नव्हत्या. आता येऊ आपण मोहम्मद युनुस यांच्याकडे. ओके, आता मोहम्मद युनुस जे होते हे कोण आहेत किंवा काय आहेत यांच्याबद्दल थोडंसं पाहणं आपल्याला गरजेचं आहे. बघा, मोहम्मद युनुस हे बांगलादेशी आहेत. कोण आहेत तर ते बांगलादेशी आहेत. यांनी बांगलादेशमध्ये काय केलेलं आहे तर अगदी छोट्या छोट्या बँका, ओके, छोट्या बँक म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो मायक्रो फायनान्स सिस्टीम त्यांनी बांगलादेशमध्ये डेव्हलप केली होती. त्यांनी या मायक्रो फायनान्स सिस्टीम मधूनच ग्रामीण बँक नावाची एक कन्सेप्ट या देशामध्ये डेव्हलप केली आणि ग्रामीण बँक या कन्सेप्ट मधूनच त्यांनी तिथल्या छोट्या छोट्या लोकांना त्या मायक्रो फायनान्स सिस्टीमच्या माध्यमातून त्यांनी जुळवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या लोकांना अर्थशास्त्रामधील किंवा एक आपण असं म्हणू शकतो की बँकिंग स्ट्रक्चर जे आहे या बँकिंग स्ट्रक्चरमध्ये त्यांनी एक उदारीकरण घडवून आणलं. पण लक्षात ठेवा, उदारीकरण घडून जरी आणलं असलं तरी त्यांनी हे वाक्य म्हटलेलं नव्हतं. ठीक आहे, त्यांनी हे वाक्य म्हणलेलं नव्हतं. हे बेसिक पॉईंट लक्षात आले. आता मोहम्मद युनुस यांच्याबद्दल आणखी जर तुम्हाला कधी विचारलं, कारण की पहिली गोष्ट ते बांगलादेशी आहेत आणि आता रिसेंटली 2024 पासून 2026 पर्यंत ते चर्चेचा विषय बनले होते. त्याच्यामुळे आगामी काळामध्ये एक बांगलादेशी व्यक्तीबद्दल तुम्हाला फॉरेन रिलेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे मोहम्मद युनुस यांना लक्षात ठेवा. आता का चर्चेत होते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की 2013-14 मध्ये सॉरी 2023-24 मध्ये बांगलादेशच्या ज्या पंतप्रधान होत्या शेख हसीना त्या देशातून पलायन केलं त्यांनी आणि देश एकदम मागे पडला.
किंवा देशामधून त्या परागंदा झाल्या. तर अशा कंडिशनमध्ये देशाचे ओके म्हणजे बांगलादेश या देशाचे ते मुख्य सल्लागार झाले. काय झाले? मुख्य सल्लागार ते बनले. आणि दुसरी गोष्ट, त्या देशामध्ये 2024 ते 2026 पर्यंत ते अंतरिम सरकारचे, त्या देशाचं जे अंतरिम सरकार होतं त्या अंतरिम सरकारचे ते प्रमुख बनले. लक्षात ठेवा, ते काय बनले? अंतरिम सरकारचे ते प्रमुख बनले होते. 2006 मध्येच त्यांना ग्रामीण भागात या छोट्या बँकांच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या लोकांना बँकिंगच्या स्ट्रक्चराइज पद्धतीने उदारीकरण करून घेतल्यामुळं ठीक आहे 2006 मध्येच त्यांना जागतिक म्हणजे नोबेल प्राइज मिळाला होता. नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला होता. तो शांततेसाठी मिळाला होता. शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळालेले हे बांगलादेशमधले पहिले व्यक्ती आहेत. त्याच्यामुळे मोहम्मद युनूस यांच्याबद्दल माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तो आता इथं बघा प्रश्न काय विचारलेला आहे. मोहम्मद युनूस सुद्धा नाही आहेत, मनमोहन सिंग सुद्धा नाही आहेत, MS स्वामीनाथन पण नाही आहेत. तर या ठिकाणी ॲडम स्मिथ बद्दल आपल्याला कन्फर्मेशन आहे. म्हणजेच उदारीकरणाबाबत ॲडम स्मिथ जो आहे, ॲडम स्मिथ एक महत्वपूर्ण अशा काही गोष्टी उदारीकरणाच्या त्या ठिकाणी तो सांगतोय. आता कुठं सांगितलं त्यांनी किंवा काय केलं? बघा साधी सिंपल गोष्ट आहे. ॲडम स्मिथ यांच्याबद्दल जर बघितलं तर ते सनातनी ओके ते काय होते? क्लासिकल इकॉनॉमिस्ट होते, म्हणजे सनातनी अर्थवादी होते. ठीक आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की समाजामध्ये एक स्वतंत्र असलं पाहिजे. समाज हा जो आहे ना स्वतंत्र असला पाहिजे. आर्थिक स्वातंत्र्य जर असेल, देशामध्ये जर आर्थिक स्वातंत्र्य असेल तर ते देशामध्ये उदारीकरण खूप लवकर घडून येतं.